वकील पण आम्हाला ह्या चौघांच्या मध्ये मिळालेला आहे. त्यामुळे आमची कॉलनीची कामं, महिलांची काही कामं असतील, महिलांची बचत गटाची खूप कामं असतात, कुणाला रोजगार मिळत नाही, त्या चौघांच्या मार्फत आम्हाला रोजगार पण मिळून जाईल. तिने न काय पद नसता एवढा निधी त्यांच्या भागात आणला आहे, तसा निधी आमच्या इथल्या भागात सुद्धा आणावा. त्या एक तर त्या वकील आहेत, सुशिक्षित पण आहेत आणि त्यांनी त्या बाजूला बरेचसे रस्त्याची कामं केलेली आहेत, ड्रेनेजची कामं केलेली आहेत. पण एक संधी द्यावी म्हणून आम्ही पण त्यांना सपोर्ट केलेला आहे. आठवड्यातनं महिन्यातनं एक फेरी असते. जरी ते आले नसले तर त्यांच्या जे त्यांचे हे असतात कार्यकर्ते, त्यांच्याकडनं विचारपूस असतेच त्यांची. आता वकील मॅडम पण राणेताई आहेत, त्यामुळे असं नाही आहे की बाबा ते काम करणार नाही किंवा काय, शेवटी विश्वास ठेवायला पाहिजे, संधी द्यायला पाहिजे आणि विश्वास ठेवायला पाहिजे. तर पूर्वा राणेचं पद नसताना सुद्धा त्या पूर्वा राणेंनी हा रस्ता एकदम म्हणजे एकदम आता तुम्ही बघितलं तर छान केलेला आहे. सगळ्या चारी नगरसेवकांनी करावं, सगळ्यांनी सहकार करावं, व्यवस्थित करावं, एवढंच. आता आमच्या प्रभागात चारही उमेदवार सक्षम आहेत, शिकलेले आहेत, सवरलेले आहेत. आज आमच्या अडचणी काढल्या, तिथनं मोरं काढाव्या, ह्या दृष्टीने आम्ही करतो. पद नसताना तिने कामं केलेले आहेत आणि पद आलं तर तेवढं काम करत. माझं तर मत आहे महायुती येणं गरजेचं आहे. कॉलनीची आमची प्रगतीचा उलटापालट होण्याची शक्यता 99% आहे. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीला अवघ्या काही दिवस फक्त बाकी आहेत आणि त्यामुळं संपूर्ण जे राजकीय वातावरण आहे ते आता अधिकच तापल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. मी सध्या कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये आहे आणि प्रभाग क्रमांक 10 मधील सरनाईक कॉलनी परिसरात काही महिलांशी मी संवाद साधणार आहे. एकीकडे निवडणुका सुरू आहेत, मात्र दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांचा काय, त्याचबरोबर त्यांच्या मनातला नगरसेवक कसा असावा आणि त्यांच्या परिसराचा विकास कसा झालाय या संदर्भातच मी या महिलांशी बोलणार आहे. आपण त्यांच्याशी बोलूयात आणि जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया. काकू नमस्कार. नमस्कार. किती वर्ष राहता इकडे? 50 वर्ष झाली. 50 वर्ष तुम्ही इकडे राहताय? होय होय. आमचा भाग तरी चिखलात होता रुतल्याला, तो चव्हाण साहेबांनी आमचा वर आणला. त्यानंतर ही बाकीची पण आलेली करतात. पण आता इथून पुढे सुद्धा आमच्या कॉलनीत पाणी येते, लय सगळं वरचं सगळं पाणी येते, ते पाणी तेवढं बंद व्हावं. आणि सुखसुविधा आमच्या कॉलनीत घुशी लय आहेत. घुशी असं गटारी करून घेतली की आणि पोखरतात, त्या घुशींचा एक बंदोबस्त करावा, कुत्र्यांचा एक बंदोबस्त करावा, ही आमची एवढी अपेक्षा आहे. शूरवीर असावा हे तुमचा नगरसेवक, हे आम्हाला हे आहे. आम्ही कधीही गेलं तर त्याने आमचं 4 शब्द ऐकून घ्यावं, आमचं करावं, ही आमची एवढी अपेक्षा आहे. पाणी त्याला तेवढं बंद व्हावं बघा आधी. आणि ह्या घुशींचा लई घुशीमुळे आमच्या इथं लोक आजारी पडतात, हे पडतात. आमचं गटर तरी अगदी खोल ह्याच्यात आहे, घसारतीला लई तुमचं आमच्या इथं गटर. आता प्रचार सुरू आहे, अनेक लोक तुमच्या दारात येत आहेत, उमेदवार येत आहेत, मतदान करा म्हणून सांगतात. असं कोण वाटलं का की बाबा हा व्यक्ती काम करू शकेल? आम्हाला तर आमचा कोराणे साहेब काम करून आता आधी सुद्धा मी काही कुठं वाटत जरी मला सांगितलं तर उत्तम असा आहे करून 4थ्या दिवशी माणसं लावून देतोय. हे आम्हाला त्याची तरी खात्री आहे बघा. तुमच्या मते नगरसेवक कसा असावा? नगरसेवक आमचं काम ऐकणारा असावा आणि आपल्या भागात स्वच्छ सुविधा हे नेहमी जाणकारीने येऊन पाहणारा असा नगरसेवक आम्हाला हवा. आणि महायुती ही 4 जण आहेत, ही अशी आमची काम करणारी हक्काची माणसं आहेत आणि ती करतीलच. महायुती काय केलं असं वेगळं? रस्ते सुधारणा, आता आपण बाहेर देशात वगैरे बाहेर फिरतोय, तिथं सगळी सुख सुविधा आहे. कोल्हापूर फक्त खड्ड्यात आहे, बाकी काय नाही. लेडीज महायुती करेल का? करेल की असं तर वाटतंय. इतर गुजरातमध्ये ते सगळीकडे केले, म्हटलं आपल्या इथं पण तसं रस्ते होतील. महिलांनी अर्ध तिकीट अर्ध हे आहे, त्याप्रमाणे आम्हाला महायुती बरी वाटते. बर, म्हणजे आतापर्यंत जरा बरेच लाडकी बहीण योजना मिळाली, सगळ्यांनाच मिळते. चांगला आहे ते. होय, चांगलंच आहे की. बस 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 तेवढंच. तुम्ही सांगा, काय महायुती म्हणा लागले ते तुम्हाला पडते का महायुती? नक्की 100% पटते. का? कारण की तुम्ही आता केंद्रापासून आजपर्यंत नुसते रोजची न्यूज जरी बघत राहिलात तरी आमूलाग्र बदल होत राहिलाय. मोदी साहेबांच्या किंवा आता आमचे फडणवीस असतील आणि इथले नगरसेवक असतील, सगळ्यांनी मिळून जर साथीनं काम केलं तर नक्कीच बदल होईल. आणि मला आशा आहे की ह्या कोल्हापुरातले जे युतीचे नगरसेवक जे येतील ते केंद्राप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठा बदल करतील. या ठिकाणी आता पूर्वा राणे निवडणुकीला उतरलेले आहेत, काय वाटते त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल? पूर्वा राणे तसं व्यक्तिमत्व आता या
वर्षी त्या इकडे आलेल्या आहेत. त्यांचा भाग तिकडे होता. आता आमचा भाग इकडे प्रभाग क्रमांक 10 आलेला. बर पण त्या एक तर त्या वकील आहेत, सुशिक्षित पण आहेत आणि त्यांनी त्या बाजूला बरेचसे रस्त्याची कामं केलेली आहेत, ड्रेनेजची कामं केलेली आहेत. त्या पद्धतीनेच त्या इकडे पण आमच्या कॉलनीमध्ये करतील अशी अपेक्षा आणि असं वाटतंय आम्हाला. अगदी साधं व्यक्तिमत्व आणि विकास करतील ते. बर त्या भागात त्यांनी आता तुम्ही ज्या प्रमाणे म्हणालात की इकडं त्यांनी कामं केली पाहिजे, तिकडं त्यांनी कामं भरपूर केलेली आहेत, पण आपला भाग सोडून ते बाकीकडं करतील असं तुम्हाला दिसतंय का? करतील ना, एक संधी तर कसं आहे, आता 4 जण आहेत भागातली 4 मतं तर मिळणार. 4 जण मिळून एकत्र जे काम करू शकते तसं एकट्याचं काम नाहीये. मग ही 4घांनी मिळून आमच्या कॉलनीचा विकास तर करतीलच असं वाटतं. काय सांगाल, होईल का हो? आता हे महायुती म्हणा लागलेत सर्वजण. पहिला एक रस्ता केला की थोडं त्या म्हणजे त्यांच्या भागात जातोय आपण, तिथून रस्ता करायचा नाहीये. आता ही 4 नगरसेवक एकत्र झाल्यात म्हणून पूर्ण रस्ता होऊ शकतोय. आधी कसं हा माझा रस्ता ह्या माझ्या प्रभागात येत नाही, मी इथपर्यंतच करणार, बाकीचा तो त्यांचं ते बघतील. तो तर प्रश्न मिटेल एक. आणि 4 एकत्र आल्यामुळे. आणि एक कसं आहे, जरी महानगरपालिकेने नगरसेवकांनी रस्ता केला तरी म्हणजे नागरिकांनी रस्ता पुढं करून गेले की लगेच कोणाची पाईप हे तुटते, ते रस्ता करून गेले की खड्डे काढतात. आमची पाईप ही झाली तर शेवटी नागरिकांनी पण जागृत राहावं. शेवटी काय होतं, खड्डा तो काढला, त्यांचं काम झालं की रस्ता तो तसाच राहतो. शेवटी नागरिक कुणाच्या नावानं ओरडतात, नगरसेवकांच्या नावानंच ओरडतात. मग ही चुकी कुणाची आहे? नागरिकांची पण त्यात थोडी चुकी असते. तर नागरिकांनी पण सपोर्ट करावा नगरसेवकांना आणि त्यांच्याकडनं चांगलं जेवढं काम करून घेता येईल तेवढा विकास करून घ्यावा आपापल्या भागात. पूर्वराणींचा संपर्क आहे का हो इकडं? संपर्क काय म्हणजे आता सध्या आम्हाला म्हणजे परिचित झालेले आहेत निवडणुकीच्या निमित्तानंच, पण एक संधी द्यावी म्हणून आम्ही पण त्यांना सपोर्ट केलेला आहे. तुम्ही काय सांगाल, महापालिकेचा प्रशासनाचा कारभार बरा की नगरसेवक बरा? नगरसेवकच बरं तसं. का हो? नगरसेवकांना आपले प्रश्न मांडता येतील ना, नगरसेवकांच्या तर्फे आपले प्रश्न मांडून ते महानगरपालिकेमध्ये मांडतील आमचे प्रश्न. आम्हाला तर काही डायरेक्ट जाता येत नाही महानगरपालिकेमध्ये, मग आपण नगरसेवकांना आपले प्रश्न मांडू शकतो आणि त्यांच्याकडनं पूर्तता आपल्या प्रश्नांची करून घेऊ शकतो. महायुतीने ज्या काही योजना आणल्या त्या सर्व योजना ह्या फसव्या आहेत, त्यामधून काही साध्य होणार नाही असा आरोप विरोधकांकडून होतो. ते नेहमी करणारच. शेवटी विरोधक कुणाला म्हणायचं, जे आरोप करणार त्यांनाच विरोधक म्हणतो. आणि आज देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाले, जे प्रश्न तेव्हा होते ते पण प्रश्न आज आहेत. ते त्यातल्या त्यात बऱ्यापैकी ह्या मोदी सरकारांच्या काळामध्ये प्रश्न निकालात निघालेत. पण असं नाही आहे की हे आमचे नगरसेवक निवडून आले की लगेच 100% सगळ्या प्रश्न निकालात निघतील असं पण नाही. कारण त्यांना संधी द्यायला लागेल. संधी दिली की ते पण काम करतील आणि पुढे पुढे जाऊन मग आपल्याला हा विकास दिसेल. तुम्हाला वाटते का हो, हे जे काही उमेदवार आहेत ते सक्षम आहेत? सक्षम आहेत आणि महिलांच्यासाठी काम करणारे आहेत. बर हे तर आम्हाला तरी आमच्या कॉलनीवाल्यांना तर आम्हाला सगळ्या महिलांना वाटतं. पण फक्त एवढंच की जरी कोण पण असू द्या आघाडीत, महिलांचा प्रश्न सोडणारी माणसं असावी आपल्याला, एवढं हे म्हणणं मांडायचं. आता बघायला गेलं तर अनेक नगरसेवक आपण बघितलेले आहेत की तुम्ही मगाशी ज्याप्रमाणे सांगितले की रस्त्याच्या हा भाग तुमच्याकडं, हा भाग यांच्याकडं, किंवा एकदा निवडणुकीसाठी यायचं, मतदान मागायचं आणि 5 वर्ष गायब जायचं. तसं हे 4 नगरसेवक पदासाठी जे उमेदवार आहेत ते करणार नाहीत. कशावरून? नाही, कारण ते रोजचे संपर्कातले आहेत. रोज म्हणजे आठवड्यातनं नाही महिन्यातनं एक फेरी असते. जरी ते आले नसले तर त्यांच्या जे त्यांचे हे असतात कार्यकर्ते, त्यांच्याकडनं विचारपूस असतेच त्यांची. त्यामुळं काय एवढं काही तो प्रश्न नाही आहे आणि कामं होतातच. हे करणार नाहीत म्हणजे आता उदाहरणार्थ अजय इंगोले सर आहेत, तर त्यांनी अजून पण कुठलंही पद उपभोगलेलं नाही. पण ह्याच्या आधीच त्यांनी जवळजवळ 10 वर्ष विकास सुरू केलाय. मग तो कशासाठी? ते आपल्या भागातल्या लोकांच्या अडचणी त्या दूर करण्यासाठी. त्यामुळे असं नाही आहे की बाबा ते काम करणार नाहीत किंवा काय. शेवटी विश्वास ठेवायला पाहिजे, संधी द्यायला पाहिजे आणि विश्वास ठेवायला पाहिजे. तुम्हाला वाटते का हे उमेदवार सक्षम आहेत? सक्षम आहेत. आता ह्याच्यामध्ये एक वकील आहे पूर्वा राणे, आणि जे आमचे आधीचे नगरसेवक महेश सावंत होते ते आहेत. कोराणे आमचे ओळखीचे आहेत. अजय इंगोले पण चांगले आहेत. कार्यकर्ते ही सगळीच चांगले आहेत आणि वकील पण आम्हाला ह्या 4घांच्या मध्ये मिळालेला आहे. त्यामुळे आमची कॉलनीची कामं, महिलांची काही कामं असतील, महिलांची बचत गटाची खूप कामं असतात, कुणाला रोजगार मिळत नाही, या 4घांच्या मार्फत आम्हाला रोजगार पण मिळून जाईल असं ह्या महिलांना वाटतं.
तुम्ही काय सांगाल ताई, आहेत का हो हे 4 उमेदवार ज्याप्रमाणे यांनी सांगितलं सक्षम कसे आहेत. वाटतात का? सक्षम वाटत आहे. त्यांचं कॉन्टॅक्ट आहे. याआधी त्यांनी कामं केलेली आहेत. बर, आता येणाऱ्या नगरसेवकांना आणखीन काय तुमच्या अपेक्षा आहेत? त्यांनी निवडून जरी आलं तरी म्हणजे सगळ्यांनी व्यवस्थेनं आपल्या आपल्या भागातनी आता भाग पण मोठा केलेला आहे, त्यामुळं त्यांचं कार्य हे असणारच आहे. त्यांनी बर. करायला हे गरजेचंच आहे. बर, एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतंय, काय बदल झाले पाहिजेत? अजून भरपूर बदल व्हायला पाहिजेत. महिलांचा आता 4 प्रभाग हे एक झालेले आहेत. त्यामध्ये नगरसेवकांनी अशा म्हणजे गरजू महिला ज्या होतकरू त्या काहीतरी करू इच्छितात त्यांच्यासाठी काय ना काय थोडं रोजगाराचं करावं. एक सरकारनं लाडकी बहीण योजना केली होती, तसंच त्यांनी लाडक्या बहिणींच्यासाठी छोटे मोठे उद्योग सुरू करून त्यांना सहकार्य करायला पाहिजे. एक संघटना असे. अशी महिलांची म्हणजे- करायला हवी आणि त्या याच्या मार्फत त्यांनी रोजगार चालू करायला पाहिजे. आणि जसं रस्त्याचं तुम्ही काम म्हणताय तर पूर्वा राणेनं देवगड पाण्यांमध्ये कित्येक वर्ष तो रस्ता स्थगित पडलेला. आमचं रहदारीचा रस्ता तिकडं आमचं जाणं होते मार्केटला वगैरे कळंब्याला, तर इतका रस्ता खराब होता तो होणं शक्य नव्हता. कित्येक वर्ष ते वादात पडलेला. आज तो म्हणते माझा भाग नाही तू कर, तुझा भाग नाही मी कर. मात्र पूर्वा राणे पद नसताना सुद्धा त्या पूर्वा राणीने हा रस्ता एकदम म्हणजे एकदम आता तुम्ही बघितला तर छान केलेला आहे. आज तुम्ही बघताय की आता मगापासून तुम्ही महिला भरपूर होत्या, माझे प्रश्न काही राहिले. आता प्रत्येक जण माझा संसार आहे, मला जेवण करायचं आहे, मला डब्बा करायचा आहे म्हणून त्या निघून गेलं. म्हणजे एका महिलेच्या माग त्यांचा संसारी संसार असतो, मुलं असतात, सगळं सांभाळावं लागतं, करावं लागतं. त्याचप्रमाणे पूर्वा राणे जे आहेत त्यांच्या मागे पण संसार असणार आहे. पण त्या संसारातनं वेळ या प्रभागासाठी देतील का? देणार की करणार. कसं आहे, एकदा नगरसेवक झालं तर एक 5 तासाची तर महिलेला काम करण्याची संधी मिळतेच. समजा 11ला जरी सकाळी काम सगळे आवरून डबे वगैरे दिले, 11ला बाहेर पडल्या संध्याकाळी 5 वाजूपर्यंत त्या कुठलंही काम कुठलीही महिला एरेमन मी पण करतेच 5 वाजूपर्यंत. सकाळी मी 10-10:30 बाहेर पडले, संध्याकाळी 5 वाजूपर्यंत मी घराच्या बाहेर असते. मी पण छोटे मोठे समाजकार्य करते. आणि यांच्या पाठीमाग मला एवढंच माहिती आहे की गरिबांच्या पर्यंत आपण जी योजना पोचत नाही किंवा काम पोचत नाही त्या महिलेना मांडी घासायला जाणे हे करणे हे करतात, पण त्यांना काही मिळत नाही. त्यांना मिळवून द्यायचं हे काम मी करत आले. वकील पण आहेत, पेशाने वकील आहेत, त्यामुळं आम्हाला त्या सजेशन करतील की कसं करायचं आणि काय करायचं आहे, तुम्ही हे असं करा म्हणून ते आमच्या पाठीशी ठाम आहेत. परत आता मुश्रीफ साहेबांनी आपल्याला सांगितले की हॉस्पिटल 360 बेडचं हॉस्पिटल आपल्या कोल्हापुरात आणखी नवीन करणार आहेत. मेडिकलचं काम चांगलं करणार आहे. ते मोफत सगळ्यांना गोरगरिबांना मिळलं जातं. जे पैसेवाले आहेत ते जाऊन घालू शकतात. नक्कीच. तुम्ही आता महायुतीच्या बाबतीत अनेक कामं सांगितलीत की बाबा त्या कामं चांगली केलेली आहेत, रस्ते असतील किंवा ते लाडकी बहीण योजना, अशा अनेक योजना आहेत, हॉस्पिटलचं सोय होणार आहे. या आधीच्या सत्तेवर असलेल्या लोकांनी केलं नाहीत का विकास कामं? नाहीच केले. कोल्हापूर असंच पडले. बघताय की आता असा कित्येक वर्ष झालं त्या कोल्हापूरच्या खड्डे. मला आता त्या खड्ड्या आधी घराच्या बाहेर पडले, आधी खड्ड्याचं टेन्शन, त्या रस्त्याला जायला नको असं वाटते. त्यामुळं आता तर वाटते की रस्ता होईल. आणि आपलं कोल्हापूर शहर महालक्ष्मीचं मंदिर आहे, एवढा चांगला पर्यटक स्थळ रंकाळा आहे, मात्र सोयी पर्यटक आलेली सांगतात की काही तुमच्या अगदी बाथरूम सुद्धा आपल्या कोल्हापुरात स्पेशली तुमच्या नाहीये जवळ हाक मारली की रंकाळ्यापर्यंत आवाज जातोय. रंकाळ्याचा इथे काही परिसरामध्ये राहतात. बरोबर की. याच तुमच्या तर महायुतीचे उमेदवार आहेत. या संपूर्ण परिसराचा विकास हे करावा त्यांनी. रंकाळ्यावर छान नियोजन करावं. असं जसं कागलला मिनी गोवा केलाय तसं रंकाळ्यात 4 लोक आपल्या गावाला नावजून जातील. कोल्हापूर शहर भारी आहे, चला फिरायला. पन्हाळ्याला जाऊ शकतात, कनेरी मठला जाऊ शकतात. प्रत्येक ठिकाणी छान झालेलं आहे. तर कोल्हापुरातच असं नाही झालेलं. फक्त आता लाईटची सोय झाल्या, ते लाईट शो बघायला कित्येक लोक छान म्हणतात. स्वर्ग वाटतोय रंकाळा. संध्याकाळी बघितला तर धरतीचा स्वर्ग रंकाळा वाटतोय. त्याचा विकास अजून थोडा व्हावा असं वाटतं. मावशी नमस्कार. नमस्कार. किती वर्ष राहत आहे सरनाईक कॉलनीत? 50 वर्षे, 52 वर्ष आली. 50 आणि 2 52. 52 वर्ष झाली. काय हो सरनाईक कॉलनीत कामं, विकास कामं झालीत का हो? काय थोडी झाली, काय थोडी नाही. त्याच्यासाठी आता आलेल्या नागरिकांनी सहकार करून आमचा सगळा परिषद चांगला करावा. एक आम्हाने तिथं मंडळ करून द्यावं. आमच्या काय कार्यक्रम असलं साधं तर कुठेतरी जायला लागते, एवढं आम्हाला नको आहे. आणि व्यवस्थित आमची सगळी सोय करून दिलं असं वाटतंय तुम्हाला? हे बघा, सगळ्या 4 नगरसेवकांनी करावं, सगळ्यांनी सहकार करावं, व्यवस्थित करावं, एवढंच. कुठल्या आता पाणी आमच्या अपार्टमेंटला 12 महिने येते. आमची 4 महिने नुकसानी होती. आम्ही घर सोडून आता दुसरीकडे बांधून गेले.
एवढं परिस्थिती आहे. पूर्ण अर्ध होय. घर भरते पाण्यानं. होय. मग त्याला काय करायला पाहिजे? काय करायचं ज्याचं तुम्ही आणि माहीत हं. इंजिनियरला बोलवा, त्यासनी दावा, त्याचा परिसर काय स्वच्छ करायला लागतं ते करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. बर आमच्या दारात हे रस्ता नाही, बरं, तुम्ही सगळं मतदान- काच कळग मतदान करता का नाही? मतदान करणं तर मतदान आमचं 50 आहे. आमच्या घरातलं एकटीचं 50 मतदान आहे. 50 मतदान आहे. कुणी पण सांगा. कारण की 50 मतदान आहे. हं. माझ्या दीर हाय त्यामुळे हाय. 100 हाय, नावं हाय. आमची आहेत. माझं होय आमची घरातली आम्ही 50 माणसं आहे. 50 तुमची मतं आहेत. हो. त्यावेळेला तुम्ही वैयक्तिक 49 जाऊ देत, आपल्याला विचार करायचा नाही, पण तुम्ही ज्या वेळेला मतदान करणार आहे त्यावेळेला माणूस बघणार काय पक्षाचं आम्ही चिन्ह माणूस बघणार? बघतोय, का? माणूस बघून करतोय. का माणूस का बघून? आम्हाला काहीतरी सहकार करायला या दृष्टीने करतोय. आज आमच्या अडचणी काढल्या, हितनं मोर काढाव्यात, ह्या दृष्टीने आम्ही करतोय. बर ते करतील का? करणार की 100% कानाला धरून मी वाकिवणार. माझ्याजवळ हिंमत आहे, ती माझ्या हिमतीतली आहे. बर मग काय म्हणणं आहे तुमचं सांगा. कुठल्या 4 नगर 15-20 जण उभारल्यात? आमचं हे आहे धनुष्यबाण, हे कमळ हं. आणि राष्ट्रवादी घड्याळ. कुणी बोलून पाठवलं का तुम्हाला? होय बलवंगी सर पाठवील. माझं घरची माणसं आहेत, माझी ही उभा राहिलेली घरची माणसं आहेत. हं. हा. भेटतात माझा तरी भाचा का? आहे माहितीये का. भेटतात तरी का कधी? भेटणार तर आज कारणास्तव भेटल्याशिवाय मला ते पुढे मी बोलायला नाही. दुसऱ्या कोणाची नावं घेतली नाहीत. आता बरं नगरसेवक झाल्यावर 5 वर्ष काय पुन्हा भेटणार नाहीत म्हणलं? का भेटणार नाहीत? ओढून आणतो म्हणलं ना कानाला धरून. काय बोललो मी आता? कानाला धरून ओढून आणणार. नगरसेवक जो आहे तो कसा असावा असं वाटतं हो? नगरसेवक सक्षम आणि काम करणारा पाहिजे आहे. कारण आमच्या भागात अतिशय प्रॉब्लेम आहे. ड्रेनेज लाईन म्हणा, गटराचा प्रॉब्लेम, आणि आता 10 वर्ष झालं हे काय नगरसेवक नव्हतेच. कोरोनाच्या काळापासून इकडे काय नाहीच आहे. त्यामुळं आता नगरसेवक पाहिजे. कारण खालच्या वर्गाला कसं असते, खालच्या लेवलला सरकार नोकरदार येऊ शकत नाहीत. नगरसेवक असले की एक फोन मारला किंवा 1-2 जाऊन तिथनं कामं करू शकतात. बरोबर आहे की नाही? आता प्रचार फेऱ्या सुरू आहेत. रोज सकाळी कुठं ना कुठं मिसळ पे चर्चा आणि जाहीर सभा पण सुरू आहेत. यातनं तुम्हाला काय वाटतं की बाबा हा उमेदवार आहे, हा चांगलं काम करू शकतो असं वाटतंय तुमच्या प्रभागात? आता आमच्या प्रभागात 4ही उमेदवार सक्षम आहेत, शिकलेले आहेत, सवरलेले आहेत आणि जवळचे आहेत. कुठलंही काम सांगितलं, रात्री 12ला जरी सांगितलं, कुठं पण अडचण आले किंवा काय आले तर येणारी माणसं आहेत ही 4ही पण नगरसेवक. आता वकील मॅडम पण राणे ताई आहेत त्या. गेले 9 वर्षानंतर आता हे प्रशासकाही जाऊन निवडणूक येऊ घातलेली आहे. लोकशाहीचा खऱ्या अर्थानं विजय झालाय निवडणूक. पण प्रशासनाला भरपूर संधी होती की काम करायची. आता इथं प्रशासन पूर्णपणे इथं फेल गेलेलं आहे असं मला वाटते. त्यामुळे नगरसेवक असणं काळाची गरज आहे. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून नगरसेवक असणे फार गरजेचं आहे. कारण का की नगरसेवकाला आपण हक्कानं विचारू शकतोय, काही गटर्सची कामं असतील, कुठली काय असतील. पण प्रशासकाचं आता या 9 वर्षात मी काम बघितलं, कुठलाही रस्ता सरळ नाही, गटर्स तुंबलेले आहेत, इतर बऱ्याच समस्या आहेत. आता येऊ घातलेल्या इलेक्शनमध्ये माझं तर मत आहे महायुती येणं गरजेचं आहे. कारण केंद्रात त्यांची सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, आणि ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे फंड्स भरपूर असू शकतात. आणि त्या फंडचा वापर, आता आमचा हा सकल भाग आहे, हा सरनाई कॉलनी परिसर फार सकल आहे. त्यामुळे इथं पाण्याचा निचरा होण्याची फार मोठी समस्या आहे, किंवा ड्रेनेज लाईनची फार मोठी समस्या आहे. पालिकेकडे 500 कोटीचं जरी बजेट असलं, 350 कोटी त्यांचे पगारावरच खर्च होतात. इतर खर्च इकडे म्हणजे महानगरपालिका आपल्याला काही फंड्स देऊ शकत नाही. मग अशा वेळेला सत्तेत असणाऱ्यांच्याकडून आपल्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून असू देत, आमदारांच्याकडून असू देत, नामदार इथंच आहेत, पालकमंत्री आपले आहेत, यांच्याकडून आपल्याला वेगवेगळे फंड्स आणता येतील राज्य सरकारकडून. आणि त्याच्या माध्यमातून इथली गटरची आमची मोठी समस्या आहे, ड्रेनेज लाईनची समस्या आहे, पाण्याचा निचरा, म्हणजे कोट्यावधी रुपयाचं त्याला बजेट लागणार आहे, ते त्यांच्या माध्यमातून मिळेल. आणि या युतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्हाला त्याची चांगली सहाय्यता मिळाल्यानंतर इथं कॉलनीचा आमचा विकास होऊ शकेल असं मला वाटतंय. महायुतीचं सत्ता यावी. आता तुमच्या या प्रभागामध्ये बघा गेलं तर महायुतीचे 4 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र एकीकडे तुम्ही महायुतीचं काम म्हणला की तुम्ही चांगला आहे तेव्हा फंड येईल, पण आपले जे उमेदवार आहेत ते सक्षम असणं गरजेचं आहे. हो, नक्की ते सक्षम आहेत असं वाटतंय. उमेदवार 4ही उमेदवार सक्षम आहेत. आणखी सगळ्यांचे कसं नगरसेवक पदाला घराजवळ घर किंवा जवळचे रिलेशन्स असतात, त्यामुळे त्यांच्याकडे जरी सक्षमता त्यांच्याकडे तेवढी दिसली नाही तरी आम्ही त्यांना त्या पद्धतीनं आम्ही दबाव आणून त्यांच्याकडून आम्ही कामं करून घेणारच.
बर. नाही केली तर त्यांचं पुढच्या वेळेला त्यांचं भविष्य अंधकार म्हणून असणार आहे. कारण का आम्हाला तुम्हाला आम्ही ज्या वेळेला देतोय निवडून त्याला आमच्या काहीतरी अपेक्षा असणार, स्वतःच्या व्यक्तिगत कुठल्याही अपेक्षा नसणार आहेत, पण कॉलनीचा विकास, आमच्या प्रभाग सुंदर स्वच्छ असावा ही आमची माफक इच्छा आहे, ती असलीच पाहिजे आणि ते त्यांच्याकडून आम्हाला पूर्ण होईल असं निश्चित खात्री आहे. नक्कीच. यावेळेला तुम्ही आता उमेदवारांचं तुम्ही सांगितलं, पण आता मतदान करताना तुम्ही पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? पक्ष मी पहिल्यांदाच सांगितले की फंड्स येण्यासाठी पक्ष असणं फार गरजेचं आहे आणि व्यक्ती पण त्याच्याबरोबरच योग्य असणं गरजेचं आहे. आणि आमच्या कॉलनीचं किंवा आमच्या या प्रभागाचं एक म्हणजे नशीबच म्हणायचं की चारही उमेदवार सक्षम आहेत, जवळचे आहेत आणि रिलेशन्स मधले आहेत, त्यामुळं आम्हाला ते दोन्ही गोष्टी पूरक ठरू शकतात नक्कीच भविष्यात. आम्हाला म्हणजे एक महत्वाचं बोलायचं आहे काय, जे व्यक्ती थोडक्यात तुम्हाला या भागात प्रभाग क्रमांक 10 मध्ये सांगायचं तर सागर राणे म्हणून व्यक्ती आहेत, त्यांच्या मिसेस उभारल्या आहेत. तिने न काय पद नसता एवढा निधी त्यांच्या भागात आणलाय, तसा निधी आमच्या इथल्या भागात सुद्धा आणावा असे आम्ही त्यांना आवाहन करतो. बाकीच्या उमेदवारांनी पण फंड आणावा, पण जसं नगरसेवक असताना सुद्धा फंड येत नसतो तसा तिने आणला फंड, तसा नगरसेवक झाल्या सुद्धा जास्तीत जास्त फंड इथं आणून सुधारणा व्यवस्था करावी एवढीच आमची इच्छा आहे. जास्तीत जास्त मताने विजय होतील सगळे उमेदवार, पण जनतेकडे तिने जास्तीत जास्त लक्ष द्यावं एवढीच आमची मनापासून इच्छा. बर. आता जे काही उमेदवार तुम्ही म्हणलात की त्यांनी कोणतंही पद नसताना भरपूर कामं केलेली आहेत, सगळं केलेलं आहे, मग नगरसेवक पद कशाला पाहिजे कामं तर करत असताना? नाही, नगरसेवक एक हक्काचं पद असते. कसं आहे, तिथं सभागृहात प्रश्न मांडणे पण महत्वाचे असतात, स्थानिक प्रश्न असतात, व्यवस्थित प्रश्न मांडणं पण महत्वाचं. त्याची सभागृहात जाणं सुद्धा एक नगरसेवक हे पद हे पाहिजेच, त्याशिवाय प्रशासन पण हलू शकत नाही. कारण आपण एखादं काम सांगायला प्रत्येक वेळेला आपण महानगरपालिकेत जाऊ शकत नाही. त्यासाठी नगरसेवक म्हणा, त्यांची माणसं असू शकतात, त्यांचे कार्यकर्ते असू शकतात, त्यांना सांगितले कामं होऊ शकतात. तसं उत्तम कोराणे आहेत आमच्या इथं, सागर राणे आहेत, महेश सावंत आहेत, अजय इंगळे, त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं तरी ती कामं ऑटोमॅटिकली होतात. त्यामुळे कसं आम्हाला महानगरपालिकेत जावं लागते असं काय नाही, त्यामुळे हे नगरसेवक हे पद पाहिजेच. पण असं म्हणतात की नगरसेवक फक्त मतदानापुरतं यायचं, मतं मागायची, विजयी झाल्यानंतर परत 5 वर्ष फिरकायचं नाही, असे ही 4 उमेदवार करतील असं वाटतंय का? नाही, आमचा विश्वास आहे त्यांच्यावर, असं ते काय करू शकत नाहीत. कारण आमचा दबाव गटही असणारच आहे त्यांच्यावर कंपल्सरी. जरी त्यांनी तसं नाकारलं तरी आम्ही त्यांच्याकडे कामं करून घेण्याची आमची कुवत आमच्या नागरिकांच्या 100% आहे. इथं आमच्या म्हणजे कॉलनीत म्हणजे खूप वर्षापासून दत्त तरुण मंडळ आहे, त्यासाठी नगरसेवकांनी म्हणजे ते जे छोटं आहे दत्त तरुण मंडळ त्याची जरा इमारतीसाठी प्रशस्त इमारत करावी ही म्हणजे आमची इच्छा आहे. कारण इथं कशी सर्वसामान्य लोक आहेत, काय जरी कार्यक्रम असला तर दुसरीकडे आम्हाला म्हणजे हे हॉल घ्यायला लागतोय, तो इथल्या इथं होऊ शकते, त्यासाठी जरासा विचार करावा एवढीच माझी इच्छा आहे. तर आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 10 मधील सरनाईक कॉलनी परिसरातील नागरिकांशी आपण संवाद साधला, विशेषतः महिलांशी. या महिलांच्या बोलण्यातून आपल्याला असं दिसलं की महायुतीनं आज जे राज्यात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे, त्यांनी अनेक योजना ज्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी ज्या योजना होत्या त्या योजना त्यांनी प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी केलेली आहे. त्या योजनाच्या माध्यमातून या महिलांना विशेषतः नागरिकांना देखील त्यातनं चांगला लाभ मिळालेला आहे. आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये जे काही उमेदवार आहेत, एक ॲडव्होकेट पूर्वा राणे, दुसरीकडे अर्चना कोराणे असतील, अजय इंगवले असतील आणि महेश सावंत असतील, हे महायुतीचे जे काही उमेदवार आहेत, हे कोणतेही पद नसताना यापैकी 3 जे उमेदवार आहेत, कोणतेही पद नसताना त्यांनी या परिसरात मोठा विकास कामं केलेले आहेत. आणि जर एखादं पद आलं तर ते चांगल्या रीतीनं या संपूर्ण मोठ्या प्रभागाचा चांगल्या रीतीनं विकास करू शकतील. आणि आमच्या ज्या समस्या आहेत त्यांनी अनेक समस्या देखील या परिसरातल्या मांडलेल्या आहेत. खरं बघायला गेलं तर वरच्या नंगिवली असेल, नातागोळे असेल, या संपूर्ण परिसरातील पावसाचं जे पाणी आहे, या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचतं, यासाठी महत्वाचं एक उपाययोजना करणं गरजेचं आहे. या संपूर्ण परिसरामध्ये फक्त एकच मंडळ आहे आणि या मंडळाची एक प्रशस्त इमारत झाली तर या सर्वसामान्य लोकांसाठी तिथं कोणतेही छोटे मोठे कार्यक्रम घेण्यासाठी त्यांना सोयीस्कर होईल. आणि ज्याप्रमाणे पूर्वा राणे यांनी त्यांच्या परिसरामध्ये रस्ते असतील किंवा इतर विकास कामं केलेली आहेत, तशीच विकास कामं या परिसरात देखील त्यांनी करावीत अशी अपेक्षा या महिलांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेल्या आहेत.